नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलला। तर भावांनो, आपला आजचा जे काही व्हिडिओ आहे ते खरंच खूप खास झालेला आहे, कारण आपला आजचा जे काही व्हिडिओ आहे ते आपण कॅपकट ॲपमध्ये इथे एडिट केलेला आहे। व्हिडिओमध्ये सगळं तुम्हाला डिटेल्स इथे मी सांगितलेली आहे, पण जर तुम्हाला जर व्हिडिओचा प्रिव्ह्यू बघायचा असेल तर व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायला लागेल। आणि अशा प्रकारची एडिटिंग करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण आणि स्किप न करता बघा। व्हिडिओमध्ये वापरलेलं सगळं मटेरियल तुम्हाला खाली भेटून जाईल आणि टेलिग्राम चॅनलला आपला ॲप इथे भेटून जाईल। व्हिडिओ जे काय आहे ते तुम्ही बरोबर बघितलं तर तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीत हे जे काही एडिटिंग आहे ते इथे करता येईल। आणि यामध्ये मी जे काही इफेक्ट सांगितले ते इथे इफेक्ट मेन असतील, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, इफेक्ट समजून घ्या। व्हिडिओ तर आपले रोजचं जे काय असतं ते चालूच राहणार आहे, पण इफेक्ट आणि जे मेन एडिटिंग आहे ते समजून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची एडिटिंग इथं करू शकता। त्यासाठी इफेक्ट आणि जे मी ज्या ठिकाणी जात आहे, जे इफेक्ट इथे तुम्हाला सांगत आहे ते नक्की तुम्ही समजून घ्या। तर चला, बाकी सगळं तर मी व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं आतापर्यंत तर आपले यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करून टाका। आणि अशाच प्रकारची व्हिडिओ तुम्हाला पाहिजेत का, किंवा कोणत्या नवीन प्रकारची ॲपवर किंवा कोणत्या नवीन प्रकारची व्हिडिओ पाहिजेत हे तुम्ही खाली मला कमेंट करून नक्की सांगा। तर चला भावना, आपण तुमचा जे तुम्ही प्रिव्ह्यूला व्हिडिओ बघितला, अशा प्रकारचा जर व्हिडिओ तुम्हाला पण बनवायचा आहे तर यासाठी तुम्हाला कॅपकट ॲपची मदत घ्यायची आहे। ॲपची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल। आणि आपण हा व्हिडिओ कॅपकट ॲपमध्ये याच्यासाठीच केलेला आहे, कारण याच्यामध्ये आपल्याला खूप सारे इफेक्ट इथं भेटून जातील। ते दाखवण्याचाच तुम्हाला मी इथं प्रयत्न करत आहे की जे तुम्ही वापरून तुम्ही दुसऱ्या प्रकारचे पण व्हिडिओ इथे एडिट करू शकता। तर चला, तुम्हाला जास्त काय आपण सांगू नाही, डायरेक्ट आपले इफेक्ट इथं दाखवून देऊया, नंतर तुम्ही ते तुमच्या इच्छेने इथं यूज करू शकता। तर सगळ्यात आधी आपल्या इथे कॅपकट ॲप इथं चालू करून घ्यायचं आहे। बघू शकता, कॅपकट ॲप चालू करायच्यानंतर न्यू प्रोजेक्ट्समध्ये जायचं सरळ। आणि यामध्ये तुम्हाला इथे काय करायचं आहे, जे काही आपले गणपती बाप्पाचे फोटोजचं सेक्शन आहे त्यामध्ये जायचं आहे। म्हणजे फोटोचं जे काही आपलं एक फोल्डर आहे इथं बघू शकता, यामध्ये जायचं आहे फोटोजच्या ह्याच्यामध्ये। आणि जेवढे काही आपले फोटो असतील त्यातले जवळपास एक 5-7 चांगले फोटो, किंवा जसे तुम्हाला सगळेच फोटो मी चांगले इथे दिलेले आहे, म्हणजे फुल HD असं माझं म्हणायचा उद्देश आहे, तर ते सगळे फोटो इथे लावून टाकायचे आहे। तर आपण जवळपास इथं 15 फोटो इथे लावून टाकूया। अशा प्रकारे काय, तर 15 फोटो इथं सिलेक्ट करूया आणि ॲड इथं करून टाकूया। बघू शकता, 15 फोटो इथे ॲड केल्याच्यानंतर याची जे काही एकदम लास्टला एक ही वॉटरमार्क, ते याला इथं सिलेक्ट करून डिलीट करून टाका। हे डिलीट केल्याच्यानंतर आता इथे तुम्हाला काय करायचं आहे, सरळ सरळ खाली तुम्हाला खूप सारे इफेक्ट दिसत आहे, म्हणजे ऑप्शन दिसत आहे। त्यामध्ये तुम्हाला ॲक्सेप्ट रेशोचे एक ऑप्शन दिसेल इथं, या ॲक्सेप्ट रेशोवर क्लिक करायचं। आणि याच्यामध्ये तुम्हाला 9:16चा रेशो तुम्ही इथे घेऊ शकता, किंवा 5:8, म्हणजे हे जे काय हे फुल स्क्रीनचा रेशो आहे, म्हणजे आपलं फोनचा एकदम फुल स्क्रीन आपलं हे जे काही रेशो आहे तिथं दिसून येईल। तर तुम्हाला जे चांगलं वाटेल ते तुम्ही इथे घेऊ शकता। तर आपण काय करूया, 5:8वालाच करूया, कारण आपण इतक्यात फुल स्क्रीन व्हिडिओ एडिटिंग इतक्यात केली नाही, तर त्यामुळे ही आपली आजची फुल स्क्रीन व्हिडिओ एडिटिंग असणार आहे। तर आपण 5:8 याला इथं घेऊया। आणि याला इथं काय करायचं आहे, प्रत्येक फोटोला सिलेक्ट करून असं इथं झूम इथं करून घ्यायचं आहे। बघू शकता, प्रत्येक फोटोला खाली सिलेक्ट करायचं टाईमलाईनवरून आणि फोटोला असं इथं झूम करून घ्यायचं। तर अशा प्रकारे आपण सगळ्या फोटोला इथं सिलेक्ट करूया आणि खालून असं इथं झूम करून घेऊया। जसं आपल्या स्क्रीनमध्ये बसेल तशा प्रकारे असं इथं झूम करून घ्यायचं आहे। बघू शकता, असं तुम्हाला तसंच झूम करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण फोटोला असं इथं सिलेक्ट करायचं आणि तसंच झूम करून घ्यायचं। परत यानंतर पुन्हा पुढचा फोटो। तर असे आपले जेवढे काही फोटो असतील ते सगळे फोटो तुम्हाला इथं झूम करून घ्यायचे आहे, म्हणजे आपल्या स्क्रीनमध्ये बरोबर असे ते दिसून यायला पाहिजे। तर अशा प्रकारे आपले जेवढे काही फोटो आहेत ते सगळे इथं झूम करून घ्यायचे। या पण फोटोला झूम करायचं, या पण फोटोला झूम करायचं, आपले जेवढे काही फोटो आहेत ते सगळे इथं झूम करून घ्यायचे आहे अशा प्रकारे। तर हे सगळे फोटो झूम इथे झालेले आहे। तर इथे तुम्हाला काय करायचं आहे, इथे सगळ्यात इथे ऑडिओ लावून टाका। तर साऊंड्सवर क्लिक करा आणि इथे जे काही आता आपण साऊंड एक्स्ट्रॅक्ट केलं ते इथे मी लावून टाकतो। तुम्हाला जर व्हिडिओपासून ऑडिओ इथं करायचं असेल तर डायरेक्ट एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ फ्रॉम व्हिडिओ इथं करू शकता। तर मी डायरेक्ट आपली इथे सॉन्ग इथं ॲड करून टाकतो। तर सॉन्ग ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला इथं काय करायचं आहे, याला इथे बीट्स लावून टाकायचे आहे। तर इथे बीट्सचं ऑप्शन आहे, बघू शकता, यावर क्लिक करून ॲटो जनरेशनवर तुम्हाला ऑन करायचं आहे। ॲटो जनरेशन ऑन करून तुम्ही याची इंटेन्सिटी जे काय हाय लो इथं करू शकता। आपल्याला इथे मीडियमच ठेवायची आहे, 2 रेंज बस झाली याच्यासाठी। तर आपण काय करूया, 2 रेंजपर्यंत इथं ठेवूया। बघू शकता, ही या ठिकाणपर्यंत ठेवायची आहे आणि राईटला इथं क्लिक करून टाकायचं आहे। तर अशा प्रकारे इथे बीट्स येऊन जातील। एकदा आपल्याला इथे काय करायला लागेल, सुरुवातीच्या काही बीट इथं रिमूव्ह करायला लागतील। तर सगळ्यात आधी मी ते सॉन्ग इथं जे काही आपलं सॉन्ग आहे तिथं ऐकून घेतो। गणपती देवाची झाली करुणा,
गणपती देवाला या शरणा. तर बघू शकता हे सुरुवातीचे जे काही गणपती देवाची झाली करू ना इथपर्यंत आपल्याला हे बीट सगळ्या डिलीट करायचे आहे. बीटवर जायचं आणि डिलीट बीट ऑप्शन येईल तर त्यावर क्लिक करायचं. गणपती देवाची झाली करुणा, देवाला या शरणा. तर हे बाकी सगळे इथं बरोबर आहे. फक्त सुरुवातीचे 3 ते 4 बीट्स डिलीट करायची, याच्या पुढची बीट जवळपास सगळे सेम येतील. तर हे सगळे ते केल्याच्या नंतर इथे तुम्हाला काय करायचं आहे, इथं राईटवर क्लिक करून टाकायचं आहे. ते बघू शकता इथे जसं तुम्ही राईटवर क्लिक करून टाकशाल तसं तुम्हाला काय करायचं आहे, आता खालची जे काही फोटोची पहिल्या फोटोची ड्युरेशन तुम्हाला इथं वाढवा लागेल. या फोटोची ड्युरेशन जे काय अशी इथपर्यंत म्हणजे जिथपर्यंत आपला पहिला बीट मार्क आहे, बघू शकता आपला पहिला बीट मार्क या ठिकाणपर्यंत आहे. तर या ठिकाणपर्यंत असं तुम्हाला याची बीट इथं वाढून टाकायची आहे अशा प्रकारे. म्हणजे अशा प्रकारे या फोटोची ड्युरेशन प्लस जे काही ही साईज आहे त्याची इथं वाढवून टाकायची आहे. ही इथं वाढवल्याच्या नंतर याच्या पुढचे जे काही फोटो आहे त्यांच्या सगळ्याची ड्युरेशन तुम्हाला जिथपर्यंत आपली बीट आहे तिथपर्यंत अशी इथं करून घ्यायची आहे. अशा प्रकारे जिथपर्यंत आपली बीट आहे तिथपर्यंत तुम्हाला आपले सगळे जे काही फोटो आहे त्या सगळ्या फोटोची ड्युरेशन अशी इथं वाढून घ्यायची आहे. फोटोला सिलेक्ट करून अशी इथं ड्युरेशन अशी इथं कमी करून घ्यायची. फोटोची ड्युरेशन इथं अशी कमी करायची आहे, म्हणजे जिथपर्यंत आपली बीट आहे तिथपर्यंतच आपला फोटो असा इथं दिसला पाहिजे. तर पुन्हा या ठिकाणी आहे तर या ठिकाणी थांबायचं आहे आणि याची ड्युरेशन इथं कमी करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपले जेवढे काही फोटो असतील ते सगळ्या फोटोची तुम्हाला अशी ड्युरेशन इथं अशी कमी करून घ्यायची आहे. पुन्हा त्यानंतर या फोटोची अशा प्रकारे, पुन्हा या फोटोची. तर आपल्याला अशा प्रकारे सगळ्या फोटोची जी काही ड्युरेशन आहे ती इथं अशी कमी करून घ्यायची आहे. पुन्हा त्यानंतर या फोटोची. आणि हे सगळं झाल्यानंतर एक फोटो इथे लावा लागेल. तर आपण काय करूया, याच्यामध्ये अजून एक HD जे काही फोटो असेल आपलं ते इथं ॲड करूया अशा प्रकारे. आणि याची पण एक्स्ट्राचा पार्ट इथं असं डिलीट करून टाकूया आणि याला इथं झूम करून टाकूया. हा जे काही फोटो याला याचं झूम करून टाकायचा आहे. तर ही एवढी सेटिंग तुम्हाला सगळ्या फोटोसोबत इथं करायची आहे. ही एवढी सेटिंग झाल्यानंतर पहिल्या फोटोचे जे काही ॲडजस्टमेंटमध्ये जायचं आहे, फोटोला सिलेक्ट करून ॲडजस्टमेंटमध्ये गेल्याच्यानंतर याची जी काही ब्राईटनेस आहे ती इथं कमी करायचं आहे. काय कॉन्ट्रास्ट थोडी इथे वाढवायची आहे, म्हणजे फोटो इथे डार्क दिसलं पाहिजे. सॅच्युरेशन कमी करायची आहे आणि परत ब्राईटनेस तर आपण कमी केलेली आहे. तर इथं पुन्हा तुम्हाला अजून एक ऑप्शन दिसेल हायलाईट शॅडो. शॅडो इथं तुम्हाला अशी कमी करायची आहे आणि व्हाईटनेस थोडं आहे तशी वाढून टाका. म्हणजे अशा प्रकारे मागला फोटो ब्लॅक अँड व्हाईट इथं असा दिसला पाहिजे. तर हे एवढी इथं केल्याच्या नंतर बघू शकता हायलाईट्स पण थोडी इथं कमी करा. आणि हे सगळं केल्याच्यानंतर आता इथं काय करा, बॅक येऊन इथे एक तुम्हाला ऑप्शन दिसेल बघू शकता ओव्हरलेचं. ओव्हरलेमध्ये ॲड ओव्हरलेच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे आणि एक तुम्हाला मी PNG दिलेली आहे ती PNG इथं लावून घ्यायची आहे. तर बघू शकता आपली जे काही PNG असेल ती PNG तुम्हाला इथं अशी लावून घ्यायची आहे. ही वाली PNG तुम्हाला अशी इथं लावून घ्यायची. PNG लावल्याच्या नंतर या PNGची ड्युरेशन पण जिथपर्यंत आपल्या वरच्या फोटोची ड्युरेशन आहे तिथपर्यंत इथं ॲडजस्ट करायची आहे पहिल्या बीट मार्कपर्यंत. या फोटोची ड्युरेशन ॲडजस्ट करायच्यानंतर आता या वरच्या PNGला आपल्याला ॲनिमेशन लावायचं आहे. तर ॲनिमेशन कसं लावायचं, इथं कॉम्बोमध्ये जायचं. कॉम्बोमध्ये तुम्हाला खूप सारे ऑप्शन दिसतील काय अशा प्रकारे. तर हे ऑप्शनमध्ये तुम्हाला जे काही इफेक्ट असेल ती जसा लावून टाकायचं. ते इफेक्ट लावायच्यानंतर आता इथे राईटवर क्लिक करून टाकायचं. राईटवर क्लिक केल्यानंतर आता हे आपल्याला ओव्हरलेचं काम झालेलं आहे. तर आपण इथं बॅक येऊ शकतो. इथून बॅक आल्याच्यानंतर आता इथून पुढे जे काही फोटो असतील, आता या बीटमार्कपासून जे पुढचे फोटो आहे यांना तुम्हाला इफेक्ट इथे लावायचा आहे. तर सरळ ॲनिमेशनमध्ये जाऊन तुम्ही कोणता पण इफेक्ट इथे लावू शकता. तर अशा प्रकारे आपण एक एक फोटोला इन आऊट किंवा कॉम्बो तुमच्या प्रकारे दोन्ही पण इफेक्ट तुम्ही इथे लावू शकता. आपण 2 फोटोला इन लावूया, 2 फोटोला अशा प्रकारे इथं कॉम्बो लावूया. तर या ठिकाणी हे लावूया. तुम्ही सगळ्या फोटोला एक सुद्धा इफेक्ट लावू शकता तर पण तुमचा व्हिडिओ इथं भारी दिसेल. तर तुम्हाला जसं चांगलं वाटेल तसं तुम्ही इथं लावू शकता. तर अशा प्रकारे आपण इथं काय करूया, आता बाकी फोटो नाही तर कॉम्बोवालेच इफेक्ट इथं लावून टाकूया काय अशा प्रकारे. तर तुम्ही इथे वेगवेगळ्या, मी फक्त तुम्हाला इफेक्ट दाखवण्यासाठी हा व्हिडिओ इथे केलेला आहे. कारण आपल्याला स्पेशल काय नाही व्हिडिओमध्ये, फक्त इफेक्ट जे काय तुम्ही इथं बघू शकता कॉम्बोचे इफेक्ट इथं खूप सारे आहे. तर तुम्ही त्याच्यातले हे इफेक्ट वापरून तुमच्या मनाने दुसरा पण कोणता व्हिडिओ जर तुम्हाला बनवायचा असेल तर तुम्ही हे इफेक्ट वापरून तिथं बनवू शकता. तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला सगळ्या फोटोना तिथं सिलेक्ट करून जे पण तुम्हाला इफेक्ट आवडेल किंवा जसं चांगलं वाटेल तशा प्रकारचा इफेक्ट इथे तुम्हाला लावून टाकायचा आहे. इफेक्ट लावायच्या नंतर बघू शकता, इफेक्ट लावायच्यानंतर तुम्ही तुमच्या फोटोंना पण एक एक फोटोनं इथं ॲडजस्टमेंट करू शकता. इथं ॲडजस्टमेंटमध्ये जाऊन, कारण फोटो आपले थोडी इथं म्हणजे थोडी इथं
कशी क्लिअर नाही दिसत आहे तर तुम्ही याची अशी ॲडजस्टमेंट इथं करू शकता. हायलाईट्स वगैरे तुम्ही इथं ॲडजस्ट करू शकता. याची क्लिअरिटी इथं जे क्लिअरिटीचा ऑप्शन आहे तुम्हाला मी इथं दाखवून देतो. क्लिअरिटी पण तुम्ही याची इथं अशी वाढवू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला सगळ्या फोटोसोबत इथं करायचं असेल तर बस इथं तुम्हाला काय करायचं, इथं ॲडजस्टमेंटमध्ये जायचं. ॲडजस्टमेंटमध्ये जाऊन इथं काय करायचं, अप्लाय टू ऑल करून टाकायचं. अप्लाय टू ऑल क्लिप्स म्हणजे सगळ्या फोटोसोबत हे जे काही इफेक्ट आहे ते ऑटोमॅटिक इथं अप्लाय होऊन जाईल आणि आपले सगळ्या फोटो इथं बरोबर इथं HD इथं दिसून येतील. हे सगळं झाल्यानंतर तुम्ही याच्यावर काय फायर पार्टिकल्सवाले इफेक्ट पण लावू शकता. फक्त तुम्हाला काय करायचं, आता अप्लाय टू ऑल केले तर सगळ्या फोटोची जशी ॲडजस्टमेंट चेंज होईल तशी या पण फोटोची चेंज होईल. तर त्यासाठी काय करायचं, ॲडजस्टमेंटमध्ये जसं अप्लाय टू ऑल केलं तसंच या फोटोवरून काय करा, याची ब्राईटनेस जशी आपण आधी केली ती ब्राईटनेस कमी केली, ती कॉन्स्ट्रॅक्ट इथं थोडी वाढवली होती, थोडी वाढवा. सॅच्युरेशन आपण एकदम कमी केली ती. तर हेच तुम्हाला इथं एकदा करून घ्यायचं आहे. आपण याचं इथं कमी करूया. अजून अशा प्रकारे या फोटोला तुम्हाला परत एकदा ॲडजस्टमेंट करायला लागेल, कारण आपण अप्लाय टू ऑल केलं तर ते सगळ्या फोटोला इथं अप्लाय होऊन जाईल. तर हे एवढं इथं झालेलं आहे भावनो, आणि आपला व्हिडिओ इथं रेडी झालेला आहे. जर तुम्ही इथं PNG काय लावायची असेल तर लावू शकता, किंवा असा पण व्हिडिओ चांगला वाटेल विदाऊट PNG. तर डायरेक्ट तुम्हाला वरच्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि आपला आजचा 4K जे काही व्हिडिओ एडिटिंग आहे तिथे एक्सपोर्ट करून घ्यायची आहे. भावनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओमध्ये जे काही इफेक्ट होते इफेक्ट तुम्हाला कसे वाटले हे सुद्धा खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक नसेल केलं लाईक करा. चॅनल जर सबस्क्राईब नसेल केलं आतापर्यंत सबस्क्राईब करून टाका. चला भावना, आपण भेटूया तुमच्या सगळ्यांना आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये.